वहिनी ऐक ना, मी आता शूटला निघेन तर संध्याकाळी यायला जरा मला लेट होईल हा. बरं, जाण्याच्या आधी चपात्या करून जा, माझं डोकं दुखतंय. हा, करते मी. वहिनी, या महिन्याचे पैसे ठेवा. पैसे देतेस ना त्या आईला सांगू नको, नाहीतर आई म्हणेन माझ्या लेकीकडनं पैसे घेतात आणि तू देतेस ना त्या पैशाने राशन पण साधं येत नाही. मी आईला काही बोलणार नाही. ती तुमच्याकडे राहते, खूप शांत आहे. हिला घरात आमच्याशी बोलवत नाही, आम्ही माणसं नाहीत ना, टोचतो तिला. तेच बघा कोणाचा फोन येऊ द्या, 10 तास फोनवरती बोलेल बघा कशी. वहिनी, ठीकठाक झालंय ना जेवण? काय जेवण बनवलंय? मी तुला परत जेवण बनवायला सांगू नये म्हणून तू असं जेवण बनवलंस, त्याला चव न ढव. मला येतं तसं बनवलं. चुप बस, तुझी सर्व नाटकी माहितीयेत मला. आता तू नटून थटून शूटला जाणार, रात्री लेट येणार ना. अगं कशाला धंदे करायचे, त्यापेक्षा एखादा जॉब बघायचा ना, तर ते नाही होत आहे. हे बघ वहिनी, आतापर्यंत तू जे काय मला बोललीस ना ते मी सगळं सहन केलंय. पण मी रिक्वेस्ट करते तुला, माझ्या कामाला मध्ये आणू नकोस. आणि हो, मी माझ्या राहण्याची सोय केली आहे दुसरीकडे. तुला माझा त्रास होणार नाही यापुढे.